गरोदर माताची काळजी घेण्याचं काम सुद्धा तुम्ही सगळ्याजणी आपुलकीने करत असतात। जशी काही ती आपली बहीण आहे, जशी काही ती आपली लेक आहे, अशा पद्धतीने तिला पूर्णपणे चांगलं कसं तिचं बाळंतपण व्हावं, तिचं होणारं बाळ चांगलं व्हावं यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने तिला सांगत असतात। त्याच पद्धतीने ज्या अंगणवाडीमध्ये आपल्या येणाऱ्या बालकांना सुद्धा पोषक आहार मिळावा, त्याला चांगलं संस्कार मिळावेत, त्याला अबकडं बाराखडीची ओळख करून देण्यापासून तर या देशाचा सुदृढ असा बालक तयार व्हावा यासाठी तुम्ही योगदान देत असतात। ह्या सगळ्यांची जाणीव आहे आणि त्याचमुळे आपण ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी आज तुमचं पूर्ण दिवसभराच्या ह्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल, ज्या अपेक्षा ठेवल्या जातील सरकार म्हणून, सरकारची एक माध्यम म्हणून आपल्याला मी शब्द देते की आपल्या प्रत्येक मागणीला सकारात्मक पद्धतीने आपल्याला उत्तर देणारे मुख्यमंत्री आपल्याकडे आहेत। आपल्या सगळ्यांना हेही मान्य करावं लागेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविकांचं मानधनामध्ये वाढ असेल, त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा निर्णय या राज्यामध्ये फक्त देवाभाऊंनी घेतलेला आहे, कारण देवाभाऊंचं खास लक्ष हे आपल्या लाडक्या बहिणींकडे आहे।